मित्रांनो, माझी आई कोरोनामध्ये माझी आई देवाघरी निघून गेली. त्यावेळी मी एकटा होतो आणि बऱ्याच अशा कविता मी त्यावेळी लिहिल्या. मला खूप दुःख होत होतं आणि मला टाईमपास काही नव्हता, कारण मी एकटा राहिलो होतो, एकटा पडलो होतो. त्यामुळे मला लिखाण हा एकमेव मार्ग होता. मी त्यामध्ये लिखाण करण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच माझ्याकडून चुका पण बऱ्याच झाल्या त्याच्यामध्ये, आणि त्या भावनेच्या भरात मी लिखाण केलं होतं. त्यामध्ये ही कविता आहे, सोडून चाललास का मला. ॲक्च्युअल माझी आई सोडून गेली होती, पण ही कविता थोडी वेगळी केली आहे मी. ही म्हणजे ब्रेकअपची कविता ही, आणि मला आईचा विरह होताच, त्यामुळे थोडंसं फरक दिसतो आहे कवितेमध्ये. कवितेचं नाव आहे सोडून चाललास का मला. सोडून चाललास का मला. माझ्या पहाटेच्या अल्बममध्ये मी हे टाकलं आहे. पहाटेचं स्वप्न असं एक अल्बम आहे, त्याच्यामध्ये मी ही कविता नोंद केली आहे. कवितेचं नाव आहे सोडून चाललास का मला. सोडून चाललास का मला, तुला हे एवढे सोपे वाटते. फसव्या शब्दा अनाभाका बसतील का रे तुला. अरे विश्वासाने पाऊल टाकले या वाटेवर. अरे विश्वासाने पाऊल टाकले या वाटेवर. कितीक स्वप्न पाहिले मी, आपले घर, आपला संसार. तू फक्त हो म्हणत गेलास. पचेल का रे तुला. मी स्त्री आहे रे, तुझ्यासारखी सोंग नाही घेऊ शकत. उमलणारा अंकुर फेकून नाही देऊ शकत. तुला हे पचेल का रे तुला. तुझ्या मनासारखी वागत गेले. मला समजत होतं, तरीही सामोरे गेले. तूही खुश होतास की. मग आता असे काय झाले. तुलाही पचणार नाही. पचेल का रे तुला. कशी फिरू समाजात, काय सांगू लोकांना. तुझ्या ह्या किळसवाण्या खेळात मी मात्र बरबाद झाले. पचव पाहू, पचेल का रे तुला. मी कशी मूर्ख बनले. तू जरी टाकले आम्हास, पिल्लास मी टाकणार नाही. तुलाही पचणार नाही. पचेल का रे तुला. कितीही मोठं आभाळ कोसळू देत, आई बाळाला टाकत नाही. तू गेलास उडत, शाप आहे माझा तुला. तुझं नाव लावणार नाही. तुला हे पचणार नाही. पचेल का रे तुला. मला धोका दिलास तरी हिशोब तुझा बाकी आहे. किती संकटे आली तरी मीच त्याची झाशी आहे. पचेल का रे तुला. बघा कविता कशी वाटली. मी हे लिहिण्याचा प्रयत्न केला, मला त्रास होत होता, तरीसुद्धा लिहिलं आहे मी. कदाचित बऱ्याच लोकांना आवडली पण आहे. कदाचित त्याच्यामध्ये काही वेगळं पण जाणवलं असेल कोणाला. तर मला ते सांगा, तुमच्या भावना तुम्ही मांडू शकता की मला काय करावं लागेल किंवा कसं लिहावं लागेल. मला जेवढं जमलं तेवढं मी लिहिलं, आणि मला वाटतं की मी ठीक लिहिलं असं मला वाटतं आहे. परंतु तुम्हीसुद्धा वाचक आहात, तुम्ही मला ऐकताय, तर नक्कीच तुम्ही माझ्यापेक्षा नक्कीच पंडित आहात. तर जर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये मला कळवा कमेंटमधून की बाबा कविता अशी पण पाहिजे होती किंवा असं पण बनवू शकली असती, हे पण सांगा. आणि जर तुम्हाला काहीच कमेंट द्यायची नसेल आणि जर आवडली असेल तर नुसतं लाईक केला तरी चालतं. आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा, तुमच्या खास व्यक्तींना शेअर करा, जेणेकरून खूप काही देता येईल दुसऱ्यांना. शब्दरचना म्हणा किंवा काही शब्द देता येतील, तर ते देण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू.